मंडळी, आपण सगळे मराठी प्रेक्षक मराठी नाटकाला नेहमीच प्रेम देत आलो आहे आणि मास्टर माइंड या नाटकासाठी आस्ताद काळेला सर्वोत्कृष्ट अभिनेताचं नामांकन मिळालं आहे. आणि मला कुठेतरी असं वाटतं आस्ताद हे अवॉर्ड तुझं आहे, कारण का इतकी हाऊसफुल गर्दी प्रेक्षकांनी दिली आहे नाटकाला आणि फायनली आता कुठेतरी ती पोचपावती मिळणार आहे, कौतुकाची थाप मिळणार आहे. किती एक्सायटेड आहेस आणि किती भारी वाटतं? नाही, भारी तर वाटतंच आहे की आपली निवड टॉप 5मध्ये व्हावी, याचं खरंच मनापासून आनंद आहे. पण अगदी खरं सांगू का, हे लोकांना वाटेल की हा उगाचच काहीतरी पढवून आल्यासारखं बोलतोय, पण नाही, मी जेन्युइनली सांगतो, ह्या अवॉर्ड सेरेमनीजचा, ह्या पुरस्कारांचा फायदा संपूर्ण क्षेत्राला होत असतो. म्हणजे माझी प्रामाणिक इच्छा हीच आहे की कुठलंही नाटक असो, नाटकांना बुकिंग व्हावं बाबा. माझ्या व्हावं ही तर असतेच इच्छा, प्रत्येकाची असते, पण जी नाटकं येत आहेत ती चालावीत. बेअर मिनिमम एक्सपेन्स निघण्यापुरता निर्मात्याचा तरी ती चालावी. म्हणजे निर्माता तकतो, काही कलाकार एक पुढचं वर्षभर तकतात. त्यामुळे आजसुद्धा माझ्याबरोबर ज्यांना नामांकन आहे ते सगळे आम्ही एकमेकांना वर्षानुवर्ष ओळखणारे लोक आहोत. सगळ्यांनी एकमेकांची कामं पाहिलीत, एकत्र कामं केलेली आहेत. ह्या सगळ्या दर्जेदार कलाकृतीच आहेत. त्यातनं यांनी चांगलं काम केलं आहे म्हणूनच ते नामांकनांमध्ये आहेत. सो खरंच सांगतो, आज म्हणजे मला नाही मिळालं आणि सपोज इतर कोणाला मिळालं तर त्या नाटकाच्या जाहिरातीमध्ये त्या पुरस्काराची नोंद दिसणार आहे आणि त्यामुळे त्या नाटकालासुद्धा एक 10% 15% तरी फायदा होणार आहे. आणि ही माझ्यासाठी खरंच ह्या पुरस्कार सोहळ्यांमधनं घडणारी सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे. सो बघू. तरी इच्छा आहे मला मिळावं अशी, नाही असं नाही, पण तरी. पण असतात, मला एका गोष्टीचं भारी वाटतं की आपल्याला अजून ती वेळ आली नाही की आमच्या काही माहिती आहे नाटकं व्हायची, ती काय मला असं वाटतं कधीच काळ येऊ नये आणि त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करतो आहे. ती कोणती गोष्ट आहे जी तुला अभिनेता म्हणून नेहमी नाटकाकडे वळवते? मला वाटतं नाटक हा सगळ्यात ओरिजिनल आर्ट फॉर्म आहे, जिथे नृत्य हा त्याच्याही आधीचा मानला जातो. पण नाट्य हे अभिनयाशी निगडीत जर बघायला गेलं तर नाटक हा आद्य काही आर्ट फॉर्म्सपैकी आहे. त्यामुळे त्यातला तो जो एक काय म्हणतात त्याला, प्युरिटी आहे, त्यातलं जे खरेपणा आहे तो तसाच आहे. आजही नाटकाचा प्रयोग सादर होतो, समोर जिवंत प्रेक्षक बसलेला असतो. त्या प्रयोगातलं तुमचं काम त्यावेळी बसलेल्या प्रेक्षकाला आवडलं की नाही याची पावती त्या क्षणी तुम्हाला मिळते. आवडलं असेल तर शाबासकी मिळते, नसेल आवडलं तर तेही तोंडावर सांगणारे प्रेक्षक आहेत. आणि आजही त्या गोष्टीला प्रयोग म्हटलं जातं. म्हणजे आज माझं काम अत्यंत घाणेरडं झालेलं असू शकतं. मीही माणूस आहे, मी काही व्यापातनं आलो असेल, माझ्या डोक्यात काही वेगळं असेल, ही चूक आहे. डोक्यात वेगळे बाहेरचे विचार घेऊन स्टेजवर उभं राहणंच मुळात चूक आहे. कारण तिथे तुम्ही तुमची कला सादर करायला आलात. पण चुकून माणसाच्या हातनं चूक घडली असं काही झालं तरी मला दुसरी संधी आहे. आणि ही ह्या माध्यमाची फार सुंदर बाजू आहे असं मला वाटतं. आणि ही बाजू अबाधित राहणार आहे, कारण नाटक जोपर्यंत जिवंत प्रेक्षकांसमोर सादर होतं तोपर्यंत ह्या नाटकातल्या चुका करायला किंवा नाटकात सुधारणा करायला किंवा प्रेक्षकांची दाद मिळवण्यासाठी काहीतरी मनापासून प्रयत्न करायला वाव राहणार आहे. आणि त्यामुळे ही जी ओढ आहे ती ह्या सगळ्या गोष्टींमुळे, की कौतुक कोणालाही आवडतं, प्रत्येकाला आपलं कौतुक केलेलं आवडतं. त्यातून कलाकाराला तर ती ओढ जास्ती असते. तर तिथल्या तिथे जर माझ्या कामाचं कौतुक होणार असेल किंवा माझ्या कामाचं समीक्षण होणार असेल तर मला का नाही आवडणार. म्हणून मला नाटकाकडे पुन्हा पुन्हा वळत राहायला आणि सातत्याने एक नाटक करत राहायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. मास्टर माइंडच्या प्रयोगादरम्यान कधी असं स्टेजवर घडलं का की ब्लँक व्हायला झालं, आता पुढे काय करायचं सुचत नाही आहे, काय मला तो इन्सिडेंट्स आम्हाला सांग. नाही, नशिबाने माझ्या एकतर कुठल्याही साधारणतः एखाद्या व्यावसायिक नाटकाची पूर्ण संहिता, पूर्ण स्क्रिप्ट साधारण 75 ते 80 पानांची असते. तर माझ्या नशिबाने 3 वेळा व्यवस्थित मनापासून वाचलं तर मला अख्खं स्क्रिप्ट पाठ होतं, म्हणजे सगळ्यांची वाक्य. सो आजपर्यंत मी आता जवळजवळ 1400-1500 प्रयोग झाले माझे व्यावसायिक रंगभूमीवर. एकाही प्रयोगात मी ब्लँक झाल्याचं मला आठवत नाही. माझ्या मते तरी नाही, मी ब्लँक नाही झालो. मी फंबल केला असेल, मी एखादी मूवमेंट चुकलो असेल, पण मी वाक्यच विसरलो आहे, आता पुढे काय बोलायचं असं माझ्या बाबतीत नाही घडलेलं. हे मी नशीब मानतो माझं. पण फार असं माझ्या समोरच्या काही कलाकारांच्या बाबतीत घडलं आहे आणि ते फार फार भीषण असते ती अवस्था. आता कधी काय होतं, आता मास्टर माइंडमध्ये जर समजा आधी ती चुकून विसरलीस, तीही नाही विसरली आहे, पण समजा ती विसरलीस तर ह्या नाटकाची धाटणीच अशी आहे की मी मदतच नाही करू शकत.
नवरा बायकोचं वगैरे नाटक असेल, हां आता तुला असं म्हणायचं असेल असं म्हणून काहीतरी सावरून तरी नेता येईल. त्यामुळे अशा प्रकारची जी नाटकं असतात ना तिथे ते जास्ती चॅलेंजिंग आहे आणि म्हणूनच मे बी जास्त अलर्ट पण राहिलं जातं. पण नशिबाने माझ्यावर आत्तापर्यंत ही वेळ नाही आली आहे. खूप आनंद झाला कारण का नामांकन आहे आणि हे अवॉर्ड तुलाच मिळावं अशी माझी इच्छा आहे कारण का नाटक मी पाहिलं आहे आणि प्रेक्षक म्हणून ऑल द बेस्ट तुला. आणि थँक्यू सो मच. उत्तम प्रोजेक्ट्स किंवा नाटक घेऊन आमच्या समोर ये, आम्हाला बघायला तुला खूप आवडतं स्टेजवर. मी नाटक तर कायम करत राहणारच, कायम. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.